नमस्कार, मी सुभाष कोकळे. आपण पाहताय TV6 मराठी न्यूज. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. बातमी जत तालुक्यातून एक महत्त्वाची बातमी. जत तालुक्याच्या सर्वांगीण विकासाला नवी गती देणाऱ्या जत पंचायत समितीच्या नूतन प्रशासकीय इमारतीच्या भव्य भूमिपूजन समारंभास आज अभूतपूर्व जनसमुदायाच्या उपस्थितीत उत्साहपूर्ण वातावरणात संपन्नता लाभली. जत तालुक्याच्या विकासासाठी महायुती सरकार कटिबद्ध असून देवाभाऊ आणि ग्रामविकास मंत्री माननीय नामदार जयकुमार भाऊ गोरे यांच्या माध्यमातून जत तालुक्याला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला. जत तालुका तुमचा खरंच ऋणी आहे, कारण जत तालुक्यात देवभूमी तुमच्यामुळेच ते झालंय. पुस्तक तयार देवभूमीची मी लक्षवेधी सभागृहात मांडली. त्या अधिकाऱ्यांना नेमकं कळणच कुणाकडे पाठवायची, कुठल्या खात्याकडे पाठवायची, याचं उत्तर कुणी द्यायचं. जयाभाऊ म्हणले मी याचं उत्तर देणार, आणि त्यांनी उत्तर आपल्या सभागृहामध्ये नागपूरमध्ये दिलं. होय, जतला देवभूमी करण्याच्या दृष्टिकोनातून आमचं सरकार प्रयत्न करणार, असा शब्द भाऊनी आपल्याला तिथं सभागृहामध्ये दिलाय. आणि आता भाऊ मी मंगळवारी येतोय तुमच्याकडं हे पुस्तक आणि पत्र घेऊन. तुम्ही आणि बावनकुळे साहेबांनी बैठक लावून आम्हाला काय दुसरं काही करायचं नाही, नाव बदलायचं नाही, काय नाही. जतच्या अगोदर देवभूमी जत ही सरकारनं अधिकृतपणे घोषणा करावी अशी आमच्या सगळ्यांच्या वतीनं विनंती आहे ना. सगळ्याला मान्य आहे? हात वर करून सांगा देवभूमी जत. कारण त्यातल्या 8 मंदिरांना जयाभाऊनीच तीर्थक्षेत्र बचा दर्जा दिलाय आणि फंड पण दिलाय. धन्यवाद भाऊंचं की 5 लाख रुपयाचा निधी मिळायचा मुश्किल आहे आमच्या मंदिरांना. तुम्ही तर 5-5 कोटी रुपये द्यायला लागलाय. आणि ही मंदिरं अशी आहे की जिथं लाखो लोक येतात. एक पण यात आम्ही चुकीची मागणी केलेली नाही. 1 लाखापासून 20 लाखापर्यंत भाविक येणारी मंदिरं जतमध्ये आहेत. अशी 36 मंदिरं आहेत. आणि त्या मंदिराचं डेव्हलपमेंट करायचं सगळं जबाबदारी जयभाऊंच्या खात्याकडे आहे. आणि त्यामुळं राहिलेले पण प्रस्ताव आम्ही तयार करणार आहे. 5 मंदिरं फक्त आमची वन विभागाच्या जागेमध्ये आहेत, त्याला काही तुमच्याकडून निधी देता येणार नाही. आणि म्हणून आम्ही मंगळवारी वन मंत्री महोदयांच्याकडे त्याची पण वेगळी बैठक लावलेली आहे. त्यांच्याकडून आम्ही त्याबाबतचा निधी आणून घेतोय. तालुक्यामध्ये ग्रामपंचायतच्या इमारतीला मागच्या वेळेस तुम्ही आम्हाला 5 ग्रामपंचायतीला मान्यता दिली. आता आमची एक 10 ग्रामपंचायती अशा आहेत की त्यांना इमारतच नाही. काही ग्रामपंचायतीच्या इमारती आहेत, त्यांना दुरुस्ती करण्याची आवश्यकता आहे. भाऊ, तालुक्यामध्ये इतकं टॅलेंट आहे. जिल्ह्यामध्ये जेवढ्या खेळाच्या स्पर्धा होतात त्यातले 40% बक्षीस आमची जतचीच पोरं आणतात. 40% बक्षीस जतची पोरं आणतात. सलग आता 3ऱ्यांदा जनरल चॅम्पियनशिप ही जतकडेच आहे. चौथ्यांदा बघा, हे सगळे शिक्षक आहेत. अजून क्रीडाच्या सुविधा वगैरे काहीच नाहीत. आज आम्ही सकाळी क्रीडाची बैठक घेतली. आम्ही आराखडा तयार करतोय आता. आज सगळी ती जागा मोजून वगैरे आम्ही सगळी घेतली. तहसीलदार साहेब, क्रीडा अधिकारी आम्ही सगळे होतो. कुठलीही सुविधा नाही, पण पोरांच्या मध्ये मूळचं टॅलेंट आहे. मी तुम्हाला विश्वासानं सांगतो, या जिल्ह्यातली ग्रामीण भागातली सर्वात चांगली क्रीडा नगरी, क्रीडांगण, सगळ्या व्यवस्था आम्ही येत्या वर्षभराच्या आतमध्ये तुम्हाला तयार करून देऊ. मुलांच्यासाठी व्यवस्था तयार करून देऊ. नवोदय विद्यालय प्रत्येक जिल्ह्याला आहे. आपल्या जिल्ह्यात पण आहे. पलूसला 80 जागा तिथं असतात. या वर्षी 19 मुलं नुसत्या जतची सिलेक्ट झालेले आहेत. 19 मुलं, आणि त्यातली 13 मुलं ही जिल्हा परिषदच्या शाळेची आहेत, आपल्या शाळेची आहेत. इतकी मोठी क्षमता जत तालुक्यामध्ये आहे. 433 जिल्हा परिषदच्या शाळा आहेत. त्यापैकी 296 मराठी माध्यमाच्या आहेत, 129 कन्नड माध्यमांच्या आहेत आणि 8 उर्दू माध्यमांच्या शाळा आहेत. माझी विनंती भाऊ तुमच्याकडे आहे की 112 मराठी माध्यमाला शिक्षकाची पदं रिक्त आहेत, 104 कन्नड माध्यमांच्या शाळेची पदं रिक्त आहेत आणि उर्दू शाळेची 7, 223 पदं रिक्त आहेत. आपण आपल्या स्तरावरून योग्य आदेश देऊन जत तालुक्याला हे सगळे शिक्षक मिळावेत. कारण जिल्हा परिषदच्या शाळावरतीच आमची मुलं सगळी अवलंबून आहेत. आणि जिल्हा परिषदचे शिक्षक खूप चांगल्या पद्धतीनं तिथं मेहनत घेत आहेत, विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतायत. आमच्या उमराणीला 10वीचा वर्ग चालू केला जिल्हा परिषदचा. नामत काका इथं आहेत. आणि 10वीची सगळीच्या सगळी मुलं एकदम मेरिटमध्ये पास झालेली आहेत. पहिल्यांदा ही 10वीची शाळा इथं चालू केलेली आहे. आणि आता कुलाळवाडीचा पण प्रस्ताव आहे, अन्य गावांचा प्रस्ताव आहे. जिल्हा परिषदच्या शाळांमध्ये माध्यमिक शाळांचं शिक्षण हे खूप चांगल्या पद्धतीनं दिलं जात आहे. मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळेमध्ये आमची जतची शाळा क्रमांक 1 ही विभागामध्ये 3ऱ्या स्थानावरती आलेले आहे. त्यांना बक्षीस मिळालेलं आहे. भाऊ, तालुक्यामध्ये ग्रामीण रस्त्यांची लांबी 890 किलोमीटर आहे.
आणि माझी तुम्हाला विनंती आहे की तुम्ही जरा लक्ष देऊन ग्रामीण रस्ते आमचे होण्याच्या दृष्टिकोनातून तुम्ही आमच्यावरती लक्ष ठेवावं, अशी एक कळकळीची विनंती आपल्याकडे आमच्या जत तालुक्याच्या वतीनं मी तुम्हाला करतोय। बाकीचे विषय बोलण्यासारखे बरेच आहेत की उमेदच्या माध्यमातून 2-3 जिल्हा परिषदच्या ठिकाणी एखादं चांगलं सभागृह जर आपल्याला देता आलं तर त्याचा विचार आपल्या माध्यमातून करावा, अशी एक नम्रतेची विनंती आहे। तालुक्यामध्ये बंजारा समाज मोठ्या प्रमाणात आहे। संत सेवालाल महाराज तांडा समृद्धी योजनेच्या माध्यमातून बंजारा समाजाच्यासाठी ज्या तांड्यावरती सुविधा पायाभूत गरजेच्या आहेत त्या सुविधा जर आम्हाला आपल्या माध्यमातून उपलब्ध करून दिल्या तर मोठ्या प्रमाणामध्ये आम्हाला मदत होईल। 26 गावं अशी आहेत की तिथं स्मशानभूमीच नाही, 26 गावं। आणि मला वाटतं आता तुम्ही एक चांगला क्रांतिकारी निर्णय घेताय की राज्यामध्ये ज्या गावामध्ये स्मशानभूमी नाही त्या सगळ्या गावांना स्मशानभूमी देण्याचा खूप चांगला निर्णय भाऊंच्या माध्यमातून होतोय। आता पंचायत समितीची एवढी मोठी इमारत आपण दिलेली आहे, पुढे जेव्हा काही निधी त्या फर्निचरला वगैरे लागेल तेव्हा आम्ही तुम्हाला नक्की विनंती करू आणि आपल्या माध्यमातून आपल्या या तालुक्यामध्ये चांगलं काम होण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही नक्की तुमच्याकडून मदत मिळवून तालुक्यातल्या लोकांना आम्ही जो शब्द दिलाय तो शब्द पूर्ण करण्याचा प्रयत्न करू। आता दुष्काळी परिस्थिती असताना सुद्धा मैशाळच्या पाण्यात जरा मागं कोयनेतून पाणी सोडलं नाही, अनेक अडचणी, त्यातून आता आवर्तन सुरू आहे आमचं। आता उद्या आपण जेव्हा मुंबईला जाणार आहे तेव्हा राधाकृष्ण विखे पाटील साहेबांना भेटून आता काहीतरी पाणी तिथं वीज निर्मितीसाठी रिझर्व करायचा निर्णय झालेला आहे आणि त्यामुळं जर पाणी जर नाही खाली सोडलं तर 20 तारखेला आवर्तन बंद होईल अशा पद्धतीची परिस्थिती आहे। तर मंगळवारी माननीय जयाभाऊंना सोबत घेऊन आम्ही राधाकृष्ण विखे पाटील साहेबांना भेटू आणि हे आवर्तन पुढं कसं पावसाळ्यापर्यंत चालू राहील याच्यासाठीचा आम्ही प्रयत्न नक्की करू, त्याबद्दल अजिबात काळजी करू नका। जत तालुक्यामध्ये आता विस्तारित योजनेचं काम सुरू आहे आणि डिसेंबरमध्ये संक तलावात पाणी सोडायचा प्रयत्न हा राज्य सरकारच्या माध्यमातून सुरू आहे। संकला पाणी डिसेंबरमध्ये येणं म्हणजे बऱ्यापैकी जत तालुक्याचा दुष्काळ मिटण्यासारखा आहे। आता हे मुचंडी लवंगा पाईपलाईनचं पण टेंडर आता प्रस्तावित आहे, नव्यानं सब लाईनचं पण टेंडर प्रस्तावित आहे। 700 कोटी रुपयाचं, 200 कोटी रुपयाचं मुचंडी लवंगाचं टेंडर आहे, 1800 कोटी रुपयाचं सोलारची योजना राज्य सरकारनं अंतिम टप्प्यामध्ये मंजुरीचे आणलेले आहे, त्याचंही टेंडर होऊन जाईल। तर अशी खूप सगळी कामं सुरू आहेत। आपलं जे प्राणी संग्रहालयाची जी घोषणा केली होती त्याची बैठक मंगळवारी लागते आणि त्या बैठकीमध्ये प्राणी संग्रहालय जत, अंबामाता मंदिर जत जे वन विभागाच्या जागेत आहे, संघ तीर्थ वळसंग, कुलाळवाडीचं म्हातारबा देवाचं खंडोबाचं मंदिर आणि तिकडं मोठेवाडीचं मरगुबाईचं मंदिर आणि गिरगावच्या लक्ष्मी मातेचं मंदिर जे फॉरेस्टच्या जागेमध्ये आहे त्याच्या संदर्भामधला सुद्धा आम्ही प्रस्ताव दिलेला आहे। त्यामुळे ती सगळी कामं होऊन जातील, काही चिंता करू नका, काही काळजी करू नका। जत तालुक्यातल्या ज्या आमच्या शाळांच्या खोल्या आहेत भाऊ त्याच्या संदर्भात जिल्हा परिषदला जरा योग्य सूचना आपण द्याव्यात की खूप त्या शाळांची पडझड झालेली आहे आणि त्या शाळा नव्यानं उभा होण्याची आवश्यकता आहे। शाळांची काही दुरुस्ती पण गरजेची आहे। त्या शाळांच्या मध्ये सोयी सुविधा निर्माण होण्याच्या दृष्टिकोनातून जिल्हा परिषदच्या माध्यमातून पालकमंत्री आणि तुम्ही आम्हाला जर मदत केली तर चांगल्या पद्धतीनं जत तालुक्यामध्ये एक शाळांच्या बाबतीमध्ये सुद्धा एक व्यवस्थितपणे एक चांगलं नेटवर्क तयार होऊ शकतं, भौतिक सुविधा तयार होऊ शकतात। आता सरकारने एक दुसरा निर्णय केला की कामगार मंडळाकडून जे साहित्य वाटप केलं जातं हे अगोदर सगळ्या एजंट लोकांचा सुळसुळाट झाला होता, तर आता तिथल्या तिथल्या आमदारांनाच एक त्यांनी ऑफिस दिलेलं आहे आणि मग आता सगळे पत्रकार मित्र पण माझे येत आहेत। या सगळ्या कामगारांना जे साहित्य वाटप केलं जाईल 1ही रुपया त्यांनी कुणाला द्यायचा नाही। त्यांच्याकडून कुणी पैसे घेतले असतील तर त्यांनी त्याचे पैसे परत घ्यावेत, ही माझी तुम्हाला नम्रतेची विनंती आहे। 1 रुपया पण तुम्ही कुणाला देऊ नका आणि सुविधा खूप आहे त्यातल्या आणि मग ते 50-50 25% असं लोक मोठ्या प्रमाणात पैसे घेत आहेत। हे ऑफिसच त्यासाठी देवाभाऊनी चालू केलंय प्रत्येक तालुक्याला 1 रुपयाचा भ्रष्टाचार होता कामा नये आणि म्हणून काही मोजक्या साहित्य आम्ही भाऊंच्या हस्ते आज आम्ही प्रातिनिधिक स्वरूपात देणार आहे। 10,000 लोकांना साहित्य वाटप करायचं आहे। 1ली ते 7वी पर्यंत 2,500 रुपये त्या कामगारांच्या मुलांना मिळणार आहेत शाळेतल्या, 5,000 रुपये 8वी ते 10वीच्या, 11-12वीच्या 10,000, 10 ते 12वी शिकणाऱ्या 50% गुण प्राप्त झालेल्या मुलांना 10,000 रुपये, पदवी अभ्यासक्रमासाठी प्रतिवर्ष 20,000 रुपये, वैद्यकीय डॉक्टरकीला मिळालं का 1 लाख रुपये, अभियांत्रिकीला इंजिनिअरिंगला मिळालं का 60,000 रुपये, शासन मान्य पदवी उत्तर पदविका जर घेतली तर 25,000 रुपये,
जर मुलीचं लग्न ठरलं 51,000 रुपये, मुलीच्या लग्नाला 51,000 रुपये, कामगारांच्या पहिल्या विवाहाच्या खर्चापुरती 30,000 रुपये, प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना 4200 रुपये, जर नैसर्गिक प्रस्तुती झाली 15,000 रुपये, शस्त्रक्रिया करून प्रस्तुती झाली 20,000 रुपये, गंभीर आजार झाला 1,00,000 रुपये, 75% आपण, हे सगळ्या योजना आहेत. मी सगळ्या सांगत नाही, लोक 50-50 घेत आहेत या लोकांच्याकडून. घर बांधायला 2,00,000 रुपये कामगार खातं देत आहे, 1 रुपया. बाकीच्या ठिकाणी काय व्हायचं होऊ द्या. जत तालुक्यामध्ये कुणी 1 रुपया कुणाला द्यायचा नाही, कुणी एजंटनी पैसे घ्यायचे नाहीत, आणि एजंटनं पैसे घेतले असते तर ते सगळे पैसे तुम्ही परत त्यांच्याकडून घ्यायचे. दुसरा एक विषय आहे, सगळे सरपंच आहेत, एक आपण ट्रेनिंग देणार आहोत. गावात जे बेरोजगार पोरं आहेत त्या पोरांना गावातच ट्रेनिंग द्यायला ही संस्था येणार आहे. त्या मुलांच्या शिक्षणाच्या नुसार त्यांना ट्रेनिंग दिलं जाईल. ट्रेनिंग देताना पण त्यांना भत्ता मिळेल आणि त्यांना योग्य 30,000पासून पुढच्या पगाराची नोकरी देण्याची व्यवस्था ही आपल्या सरकारच्या माध्यमातून केली जाणार आहे. ती लोक तुम्हाला कॉन्टॅक्ट करतील. ते आज मी त्यांना इथं बोलवलंय, पण वेळेअभावी तुमच्या समोर इतका वेळ बोलता येणार नाही. त्यांचा आम्ही नंबर देतो सगळ्या सरपंचांना, पंचायत समिती सदस्यांना, जिल्हा परिषद सदस्यांना. तुमच्या गावात सगळ्या ठिकाणी ट्रेनिंग तुम्ही तयार करून घ्या. भाऊ, तुमचं आम्हाला खूप चांगलं मदत आहे.